आणि यानंतर आपण थेट दादरमध्ये जाऊयात। राज ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ते बाहेर आलेले आहेत। बालमोहन विद्या मंदिर इथे राज ठाकरे यांचं मतदान आहे आणि तिथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सहकुटुंब ते या मतदानासाठी आलेले होते। या महानगरपालिकांच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेचा करिश्मा नेमका कसा दिसतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे। 20 वर्षात पहिल्यांदा राज ठाकरे यांनी कोणत्या तरी पक्षासोबत युती केली आहे आणि या युतीची सगळ्यात जास्त चर्चा आहे, कारण का उद्धव ठाकरेंसोबत ही युती झालेली आहे। त्यामुळे आपापसातलं राजकीय वैर जे काही होतं ते विसरून ठाकरे बंधू या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलेत। मराठी भाषा, मराठी माणूस, मुंबईतलं मराठी माणसाचं अस्तित्व या सगळ्याच्या अनुषंगानं राज ठाकरे यांनी गेल्या काही प्रचार सभांमध्ये सातत्यानं आपली तोफ डागलेली आहे आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम मुंबई आणि राज्यातल्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये नेमका कसा दिसतो हे उद्या स्पष्ट होणार आहे, कारण का उद्या मतमोजणी आहे। मुंबई महानगरपालिकेवरती गेले 5 टर्म ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे। याआधी शिवसेना एकसंध होती, त्यानंतर शिवसेनेचे 2 भाग झाले। एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सध्या भाजपसोबत युतीमध्ये आहे मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे। पहिल्यांदा राज ठाकरे यांनी 20 वर्षात कोणत्या तरी पक्षासोबत जाहीर युती केलेली आहे आणि त्यामुळे या समीकरणांचा नेमका कसा परिणाम मुंबई महानगरपालिकेत दिसतो याची उत्सुकता आहे। अमित ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, मिताली ठाकरे या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खास करून मुंबईतल्या मराठी माणसाला सातत्यानं राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। तुमच्या अस्तित्वासाठी मतदान करा असं सातत्यानं राज ठाकरे यांनी साद घालत मुंबईतल्या मराठी मतदाराला आवाहन केलंय। आता मुंबईतल्या मराठी मतदाराचा कल नेमका कुणाकडे राहतो हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। शांत होत राज्यात सहपरिवार तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अनेक जण आपला हक्क बजावतायत, मात्र काही तक्रारी देखील समोर येत आहेत, विशेषतः बोटांवरची शाई। मी त्यावरती बोलतो। तुमच्याकडे पत्रकारांपेक्षा कॅमेरामन जास्ती बोलतात का? नाही, मला या विषयामध्ये मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे की कशा प्रकारची सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की येन केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला। दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे, आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे। मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही, त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही, ते दाखवायला काही मार्ग नाही। आणि मग ते सगळं झालं। त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार। म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या, जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। होऊ देणार नाही तो भाग वेगळा, परंतु आता हे मशीन आणलंय, हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये।
बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाही आहेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलं आहे आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते म्हणजे परत ते कशासाठी, पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, त्याला काही सत्ता नाही म्हणत मी या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये. की कशाप्रकारे आत्ता इथे छबिलदासला कुठेतरी आत्ता एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलं आहे. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसत आहेत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा. नाही, प्रश्न अमित साटमने या गोष्टी बोलू नयेत. आता कळलं का? आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. मला असं वाटतं मी मार्करचा, आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणार आहेस का निवडणूक आयोग? थांबा रे जरा. सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा. हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. तर राज ठाकरेंनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांवरती रोष व्यक्त केलाय. सगळी प्रशासकीय यंत्रणा सत्तेसाठी कामाला लागली आहे असं राज ठाकरे म्हणालेले आहेत. पाडू नावाच्या यंत्रावरती पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाची मदत घेऊन सत्तेत येणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही. सत्तेचा किती गैरवापर करावा यावर काही मर्यादा हवी असं राज ठाकरे म्हणालेले आहेत. बोटावर मार्करनं खूण करणं आणि त्यानंतर ती पुसली जाणं हे प्रकार समोर आल्याचं देखील कळत आहे आणि त्यावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मार्करद्वारे खूण करण्यावरती राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. आजपर्यंत शाई लावली जायची, मग आता मार्कर का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मतदान करा, शाई पुसा, पुन्हा मतदान करा, हाच विकास आहे का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.